नमस्कार, जय शिवराय. शिवराज अष्टक या फिल्मच्या सिरीजमधून आपल्या सर्वांचे लाडके झालेले दिग्दर्शक आणि लेखक दिग्पालदादा लांजेकर यांचा नवीन सिरीजमधला नवीन सिनेमा आपल्या सर्वांच्या भेटीला आलेला आहे. हे सिरीजचं नाव आहे बिल्वदल आणि यातला पहिला सिनेमा आहे शिवछत्रपतींचा छावा. स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजीराजेंवरती हा सिनेमा बेतलेला आहे. त्यांच्या आयुष्यातील पूर्वार्धावरती हा सिनेमा बेस्ड आहे. चला तर जाणून घेऊयात आजच्या रिव्ह्यूमध्ये की हा सिनेमा कसा आहे. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. सिनेमाची स्टोरी जी आहे ती मुख्यतः आजच्या काळावरती 2 टाईमलाईन्समध्ये विभागलेली आहे, ज्याच्यामध्ये पॅरलली एका टाईमलाईनमध्ये शंभूराजे छत्रपती हे आपल्या छत्रपतीच्या पदग्रहण करता आहेत, त्यांचा राज्याभिषेक होतो आहे. तर तिथून पुढे जे छत्रपतींचा कार्यभार सांभाळता त्यांना आपल्या गत आयुष्यातील सुद्धा काही घटना या पॅरलली दाखवल्या जात आहेत. या 2 टाईमलाईन्समध्ये हा चित्रपट चालत राहतो. चित्रपटामध्ये संभाजीराजे छत्रपती यांचा जे पराक्रमी स्वभाव आहे, निडर स्वभाव आहे, अन्यायाविरुद्ध खवळून उठणं, एखाद्या वाघासारखं त्याच्यावरती तुटून पडणं आहे, या सगळं या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. चित्रपटाचा बराचसा भाग हा बुऱ्हाणपूरच्या युद्धाचा, तिथल्या लढाईचा आणि मोगलांचं जे दक्षिणेतलं नाक होतं, दक्षिणेतला दरवाजा होता, त्या बुऱ्हाणपूरची कशी राखरांगोळी आपल्या सर्व मराठा स्वराज्याच्या मावळ्यांनी केली आणि ती चढाई कशी आपण जिंकली, हे या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चित्रपटाबद्दल तसं म्हणायला गेलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की दिग्पालदादांचा चित्रपट हा कसा असतो, त्यामुळे त्या चित्रपटाबद्दल उणिवा सांगण्या इतका मोठा मी नाही. पण प्लस पॉईंट्स मात्र आपल्या सर्वांना आवर्जून सांगेल. सर्वात पहिलं म्हणजे चित्रपटाचं जे एकंदर लेखन झालेलं आहे, जे प्रसंग आहेत, सर्वच्या सर्व आपल्या मनामध्ये भरतात. शिवछत्रपतींचा छावा म्हणून भूषण पाटील हे खूप शोभलेले आहेत. अतिशय उत्तम आणि जाज्वल्य कामगिरी आपल्याला त्यांनी दाखवलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हणल्यावरती जो वाघाचा टेरर आणि एकदम सिंहाची झेप आपल्याला अपेक्षित असते, जे ज्वलंत आणि तेजस्वी डोळे आपल्याला अपेक्षित असतात, जो करारी बाणा आणि स्वभाव आपल्याला अपेक्षित असतो, तो भूषण पाटलांनी अतिशय उत्तम पद्धतीने दाखवला आहे. याशिवाय रवी काळेंचंही मी आवर्जून कौतुक करेल की रवी काळेंनी साकारलेले बहिर्जी नाईकसुद्धा या भूमिकेमध्ये भाव खाऊन जातात. यासोबतच चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी अशा कित्येक नटनटींनी हा चित्रपट अतिशय उत्तम पद्धतीने आपापल्या पात्राला साजेसा असा निभावलेला आहे. यासोबतच चित्रपटाचं लेखन दिग्दर्शक तर हॅट्स ऑफ आहेच, पण अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही सिनेमांमध्ये, शिवराज अष्टकमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला म्युझिकची मेजवानी मिळत आलेली आहे, ज्या पद्धतीने प्रसंगाला म्युझिक आणि BGM वापरण्यात आलेलं आहे, ते या चित्रपटातसुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने वापरण्यात आलेलं आहे. एकंदरीत स्वराज्यप्रेमींसाठी किंवा जे ऐतिहासिक चित्रपट असतात त्यांनी आणि यासोबतच जी लोक शिवराज अष्टक सिरीजची फॅन होती त्यांना हा शिवछत्रपतींचा छावा, हा शिवरायांचा छावा चित्रपट आवडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्या सर्व वयोगटातील सर्व प्रेक्षकांना, आबालवृद्धांना मी आवाहन करतो आहे की हा चित्रपट आपण नक्की चित्रपटगृहांमध्येच जाऊन पाहावा. कारण जी लिगसी आपल्या राजाची आहे, आपल्या संभाजी महाराजांची आहे, ती बघताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा अनुभव एकदा अवश्य चित्रपटगृहामध्ये प्रत्यक्ष जाऊन घ्या आणि तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं, तुमचा अनुभव आपल्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा. जाता हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तो निःशुल्क आहे. काळजी घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.